कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या निधीच्या मंजुरीपासूनच रस्त्यांची कामं चर्चेत आहेत। देण्याघेण्यावरून रस्त्याची कामं रखडल्याचा आरोप होत होता। यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच रस्त्यांची चाळण झाल्यानं हा आरोप खरा ठरत असल्याचं दिसतंय। कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। या निधीची जाहिरातबाजी जोरदार झाली। पुढे या योजनेतील रस्त्याची कामं सुरू होताना विलंब होत असल्यानं लोकांमध्ये टक्केवारीमुळे कामं थांबली आहेत अशी कुजबूज सुरू झाली। या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 70 कोटी रुपये यायचे होते, मात्र प्रत्यक्षात महापालिकेला 23 कोटी रुपयेच मिळाले। त्यामुळे ठेकेदारांची बिलं प्रलंबित आहेत। जी कामं सुरू आहेत ती संथ गतीनं सुरू आहेत। जूनमध्ये कामांची मुदत संपली असली तरी अजूनही रस्त्यांची 50% कामं पूर्ण नाहीत। जी कामं झाली आहेत त्या रस्त्यांची पावसामुळे ही अशी अवस्था झाली आहे। महानगरपालिका प्रशासन शहरातील अनेक रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचा दावा करत असलं तरी यापैकी बहुतांश रस्त्यांवर अंतिम सीलकोट करण्यात आलेला नाही हे वास्तव आहे। 1,67,00,000 रुपये खर्चाचा गोल्ड जिम ते सदर बाजार चौक रस्ता, 4,67,00,000 रुपये खर्चाचा निर्माण चौक ते जरगनगर रस्ता या रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम अजूनही सुरू आहे। 17,42,00,000 रुपये खर्चाच्या राधानगरी रोड ते गंगाई लॉन या रस्त्याचा ताबा मिळाला नसल्यानं कामाला अजूनही सुरुवातच झालेली नाही। 4,94,00,000 रुपये खर्चाच्या रसिका गार्डन ते जाधववाडी रिंग रोड या रस्त्यावरच्या अतिक्रमणांमुळे या ठिकाणचं काम सुरू झालेलं नाही। आता पावसाची संततधार सुरू आहे। गॅस पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर टाकलेला चिखल, उखडलेले रस्ते यामुळं अपघात होत आहेत। चाळण झालेले रस्ते ना वाहनधारकांसाठी सुरक्षित आहेत ना पादचाऱ्यांसाठी। सध्या शहराच्या हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आहे। अशा परिस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून शहरातले रस्ते चांगलं करणं हे काम समाधानकारकपणे होत नसेल तर ग्रामीण भागातले लोक शहरात यायचं धाडस करतील का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी उपस्थित केलाय। महाद्वार रोड व अन्य ठिकाणी 2-4 ठिकाणी मी निरीक्षण केलं, जे 100 कोटी निधीच्या माध्यमातून रस्ते झालेले आहेत त्याचा दर्जा अतिशय गलिच्छ आहे। जर त्याचं ऑडिट केलं, स्ट्रक्चरल ऑडिट जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये डांबर कितपत मिक्स आहे। अक्षरशः खडी वाहून गेलेली कोल्हापूर जनता बघत आहे। म्हणजे इतकी दुरावस्था रस्त्याच्या माध्यमातून कोल्हापूरची झालेली आहे। मग ग्रामीण जनता तुम्हाला कसं स्वीकारेल? तुम्ही शहराचा विकास मुळात करू शकत नाही, आम्हाला शहरात ओढता, असं ग्रामीण जनतेचं मत आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शहरातील 100 कोटी निधीतील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। 100 कोटीचे रस्ते आज एका पावसाचे वाहून गेलेत आणि त्यासाठी आयुक्तांनी त्यांना सिलकोट मारा असा आदेश दिलेला आहे। असं न करता त्यांना नुसतं ब्लॅकलिस्टेड नव्हे तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील राहणार आहोत। महापालिकेकडून खड्ड्यांबद्दल संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय, पण रस्त्यांवर खड्डेच पडू नयेत अशा दर्जाचं काम करून घेण्याची जबाबदारी महापालिकेनं का टाळली असा प्रश्न आता उपस्थित होतो। एकूणच या रस्त्याच्या कामावरून झालेले टक्केवारीचे आरोप, महापालिका प्रशासनानं या कामांबद्दल घेतलेली धृतराष्ट्रासारखी भूमिका यामुळं 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांवर आजपर्यंत खर्च झालेला निधी खड्ड्यातच गेल्याची अवस्था आहे। कोल्हापूरकरांना मात्र आता या रस्त्यांवरील खड्डे चुकवतच प्रवास करावा लागणार आहे।